चायची बाटली. भाई पुन्हा एकदा आपल्यासमोर नारा राणेंचं आव्हान येते असं सध्या सूत्रांकडे माहिती पडते. आपण याच्याकडे कसं पाहताय? एकदा माझी विनंती आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना, एकदा कोणाचं ते नाव जाहीर करा. फक्त येणार म्हणतात मी पळून जात आहेत. त्यापेक्षा एकदा काय ते जाहीर करा, मग बघूया कोणाची जागा कुठे आणि कोणाची जागा कुठे आहे ती. कोणी पाठवायचं इथे पाठवा. या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंदिरा काँग्रेस म्हणा, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आप पक्ष आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन विक्रमी मताधिक्याने निवडून येणारा खासदार म्हणून विनायक राऊतचं नाव असेल. सर, महाविकास आघाडीकडून जी सध्या डिक्लेरेशन झालेलं आहे तिकीट लोकसभेची, त्यामध्ये काँग्रेस कुठेतरी नाराज आहे. नाराज ठीक आहे, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं प्रत्येक जागा आपल्याला मिळाली पाहिजे, ते तो आग्रह करतात, वरिष्ठ त्यांच्याबाबत बाजू मांडतात, हे त्याच्यामध्ये गैर काय नाही. पण सामोपचाराने त्याच्यावर प्रश्न मिटणार आहे. सर भाई, आपण 2014-2019ची निवडणूक जी आहे ती धनुष्यबाणावरती लढली होती. पुन्हा एक आता यावेळेला आपण मशाल चिन्ह आणि महाविकास आघाडीने लढत आहे. या निवडणुकीची जिंकण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे का? हे मशालच ह्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा विनाश करून आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्या जे काम करतो त्यांना एक विजय प्राप्त करून देणार आहे. त्यामुळे मशाल आज आमची घराघरात आहे, मशाल मनामनात आहे, मशाल हृदयामध्ये आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. भाई, आज 24ची निवडणूक आहे, आपण किती मताधिक्याने निवडून याल? बघा, 2014ला किमान 1.5 लाखाचं मताधिक्य होतं, 2019ला 1,77,000चं मताधिक्य होतं आणि यावेळेला आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आघाडीच्या नेत्यांनी निर्धार केलेला आहे एकच ठोसा द्यायचा, 2.5 लाखाचं मताधिक्य मिळून भविष्यामध्ये इतर कोणाला निवडणूक लढवण्याचं धारिष्य होणार नाही. अशा पद्धतीचं विक्रमी मताधिक्य मिळून 2.5 लाखाचं मताधिक्य मिळून मी विजयी होणार अशी मला खात्री आहे. भाई, असं म्हटलं जातं शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, दोन्ही जिल्हा आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पण यावरती भाजप का म्हणते की आमचा बालेकिल्ला आहे म्हणून? कुठले? आमच्या शिवसेनेवर भाजपने नाही दावा दाखल केलेला आहे. भाजपला माहिती आहे शिवसेनेचं नाव घेऊन जरी बाडगे आमच्याकडे आले तर लोकमानसामध्ये त्यांना मुळीच किंमत नाही आहे. त्यामुळे खरीखुरी शिवसेना जी आहे ती उद्धवजी ठाकरे साहेबच चालवतात. ह्या गद्दार आणि बेईमान लोकांच्या हाती शिवसेनेचं दंशमान जाणार नाही. राजन साळवी आहे, त्यांच्या मागे अजून लागलेली जी चौकशी जी आहे ACBची, त्यामध्ये कुठेही समाधानकारक स्थिती दिसून येत नाही. काय कारण असेल? अत्यंत कपटीपणाचं राजकारण ह्या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे मिंदे सरकारच्या माध्यमातून माननीय राजन साळवी साहेबांच्या बाबत केलं जात आहे. कपट वृत्तीने आणि तेवढ्याच घाणेरड्या वृत्तीने त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न चालला आहे. केवळ त्यांनाच नव्हे, राजन साळवी यांनाच नव्हे, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना या ACBच्या जाळ्यात अडकवायचं आणि खोके घ्या आणि आमच्यामध्ये या असं सांगण्याचं जे केविलवाना प्रयत्न चालला आहे. माननीय राजन साळवी साहेब त्यांना पुरून उरतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे काय करायचं ते करा, मी मुकाबला करायला सक्षम आहे. गोव्याचे आपचे जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांच्यावरती देखील आता कारवाई सुरू झालेली आहे EDकडून, जशी केजरीवाल यांच्यावरती झाली आहे. आज कोर्टाने त्यांचा जो अर्ज आहे म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा जो अर्ज होता तो आज फेटाळून लावला आहे. ह्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये ह्या देशाने काय पाहिलं तर लोकनियुक्त असलेले 5 मुख्यमंत्री केवळ दुष्ट हेतूने त्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. सत्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणारे 143 खासदार त्यांना सस्पेंड व्हावं लागलं आणि त्याच्यातलंच आता आमचे राजन साळवी आहेत, अमोल कीर्तीकर आहेत, वैभव नाईक आहेत. हाती आलेल्या केंद्रातली सत्ता, त्याचा केंद्रातल्या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून त्रास देण्याचा हा जो प्रयत्न होतोय याला यावेळची मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. भाई, एकच मग ह्याच्या बाईटमध्ये झाला होता सर. भाई, 2014